हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी तुरीची, मुगाची आणि मसुराची ह्या तिन्ही डाळी घेतलेल्या आहेत आणि डाळ स्वच्छ धुवून छान शिजून घेतलेली आणि शिजताच्या वेळेस मी बघा एक टमाटा त्याच्यामध्ये मी बारीक चिरून टाकलेला. तर आपली डाळ छान मस्त शिजलेली आहे. तर ते आपण आता ती डाळ छान फेटून घ्यायची. बघा छान शिजली म्हणूनच ती लवकर फेटल्या गेली. बघा पाहू शकता तुम्ही, मस्त फेटून झालेली आहे डाळ. तर आता आपण काय करायचं, ही डाळ आपण आता साईडला ठेवूया. तर डाळीला काय लागतंय साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणींनो इथे बघा मी खोबरं घेतलेलं आहे, चिंच घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली आणि अद्रक किसून घेतलेलं आहे आणि लसूण छान ठेसून बारीक करून घेतलेला आहे फोडणीसाठी. त्याचबरोबर मी इथे कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे. बघा ते इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर. मी कढई आपली गरम झालेली आहे छान. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे. पाहू शकता तेल तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं टाकून घेणार आहे. बघा जिरं छान फुललं ना तर त्यानंतर थोडासा हिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हिंग मैत्रिणींनो डाळीला टाकत जा, पोटाला चांगला असतो. त्यानंतर इथे लसूण टाकून द्यायचं आहे. लसूण मी छान ठेसून बारीक करून घेतलेला. तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे मी कांदा टाकून घेणार आहे. आता एक बारीक चिरून घेतलेला कांदा तो टाकून द्यायचा आहे. मैत्रिणींनो ही रेसिपी खूप अशी चटपटीत आहे. आपण नेहमी ती डाळ करतो फोडणीची, ही थोडी वेगळ्या पद्धतीने, अशा पद्धतीने तुम्ही डाळ नक्कीच करून बघा. चटपटीत अशी मस्त आंबट गोड तिखट अशी डाळ आहे ही. तर कांदा आपला छान परतल्याच्या नंतर आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. बघा कोथिंबीर पण तेलावर छान परतून घ्यायची आणि त्यानंतर चिंच टाकायची. बघा चिंच पण आपल्याला परतून घ्यायची. चिंच मैत्रिणींनो डाळीमध्ये शिजताना जरी टाकली ना तर छान मिक्स होते, ती गळल्या जाते छान. तर हे सर्व छान मिक्स करून झालेले आहे. त्यानंतर खोबरं टाकून घ्यायचे. बघा मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेत. खोबरं टाकायचं म्हणजे दाताखाली खोबरं खायला आलं ना, असं दाताखाली लागल्यावर छान लागतं ना ते, म्हणून खोबरं पण टाकून द्यायचे. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा नसेल आवडत तर नका टाकू. हे सर्व मिक्स करून घेतले मी आता. मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी छोटासा व्हिडिओ आहे हो, नक्की संपूर्ण पहा. इथे बघा मी अद्रक टाकून घेतलेलं आहे. अद्रक किसून घेतलेलं छोट्या किसणीने. अद्रक पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे कांद्यासोबत. त्यानंतर एक चमचा मी हळद टाकून घेणार आहे. बघा मैत्रिणींनो रेसिपी जर आवडली तर छान कमेंट करा. हा व्हिडिओ माझा कुठून पाहताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा. कोणाला कोणाला ही रेसिपी आवडली आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. खूप चटपटीत अशी आहे. इथं मी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. बघा अर्धा चमचा. आणि हे सर्व छान मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, कांदा मसाला मी टाकून घेणार आहे 1-1.5 चमचा. पाहू शकता तुम्ही. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. ते मसाले पण आपल्याला तेलावर छान कांद्यासोबत परतून घ्यायचे. हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचे, डाळ मी छान फेटून घेतली होती ती टाकून द्यायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचे. बघा आणि लागण असं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. कोणाला कसं डाळ घट्ट पातळ लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता.
पाणी टाकून झाल्याच्या नंतर ही डाळ चांगली मिक्स करून घ्यायची बघा। थोडी घट्ट वाटती, परत आपण पाणी टाकून घेतले डाळीमध्ये। मैत्रिणींनो, अगदी झटपट होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर डाळीला आपल्या छान आता उकळी येईन बघा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि एकदा परत ही डाळ छान मिक्स करून घ्यायची बघा। थोडासा गूळ घेतलाय मी, अर्धा चमचा गूळ पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। कशा गुळाने जरा टेस्ट वेगळी लागती, चिंच गुळाने डाळीला भातासोबत तर खूपच मस्त लागती। ही डाळ छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे, पाहू शकता तुम्ही छान उकळी आलेली आहे मस्त। तर आता काय कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊया बघा। आपली डाळ झालेली आहे मैत्रिणींनो। तर ही रेसिपी तुम्हाला डाळीची कशी वाटली, आंबट गोड तिखट, तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। पुन्हा मी अशीच रेसिपी घेऊन येईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।